सारखं खूप काही आहे, परंतु वेळेच्या मर्यादेत जेवढं मला जमेल एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, सातत्यानं साहित्य सेवा करणारा हा तरुण सदानंद सपकाळे. धन्यवाद सर. दीपकची एक ओळ आपल्या पुढे सादर करतो. आज हातावर हात ठेवून मित्रांनो, आज हातावर हात ठेवून मित्रांनो, एक वचन मला द्या. मरणावर माझ्या भव्य कवी संमेलन होऊ द्या. मरणावर माझ्या भव्य कवी संमेलन होऊ द्या, असा माझा लहान भाऊ दीपक म्हणायचा. त्यामुळेच मी या प्रवाहात आलो. त्याच्या स्मृतीस वंदन करतो. माता रमाईला कोटी कोटी वंदन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन. कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे रमाई एक विद्रोह. रमाई तू फक्त भीमाची सावली नव्हतीस. रमाई तू फक्त भीमाची सावली नव्हतीस, तू क्रांतीची मशाल होतीस, जिच्या शांततेत विद्रोह श्वास घेत होता. जिच्या शांततेत विद्रोह श्वास घेत होता. घराच्या चार भिंतीत तू आक्रोश उभं केलंस. घराच्या चार भिंतीत तू आक्रोश उभं केलंस. भाकरीच्या तुकड्यात संघर्ष मळून, भाकरीच्या तुकड्यात संघर्ष मळून बा भीमाच्या डोक्यात भविष्यातील संविधान रोवलंस. बा भीमाच्या डोक्यात भविष्यातील संविधान रोवलंस. जळत्या समाजाची तू राख बनलीस. जळत्या समाजाची तू राख बनलीस, पण त्या राखेतून विद्रोहाचा अंकुर फुटला. भाकरी भाजताना रमाई तू प्रश्न भाजलेस. भाकरी भाजताना रमाई तू प्रश्न भाजलेस. अश्रू पुसताना रमाई तू विद्रोह पेरला. जिच्या अंगा खांद्यावर गरिबीने राज्य केलं, पण मनावर स्वाभिमानाचं संविधान कोरलं. पण मनावर संविधानाचं स्वाभिमान कोरलं. आज आम्ही क्रांतीच्या घोषणा देतो. आज आम्ही क्रांतीच्या घोषणा देतो, पण तू रमाई क्रांती जगलीस, ओरड न करता, डोळ्यात पाणी न आणता. रमाई तू नसतीस तर हा इतिहास अर्धा असता. रमाई तू नसतीस तर हा इतिहास अर्धा असता, आणि हा विद्रोह पोरका असता. हा विद्रोह पोरका असता. जय भीम, जय संविधान.